स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. सो गाईज आज मी ब्लॉगला करतो स्टार्ट आणि याचा व्ह्यू बघा, मस्त सूर्यदेवालय. सो गाईज मी आता घरामध्ये आलो आहे आणि बघा दूध प्यायला घेतले मी सकाळून आणि मस्त गणपतीचे गाणे लागले आहेत. आणि आज काहीतरी सो गाईज आज अंगारकी चतुर्थी. गाईज आता बाहेर आलो मी आणि हे बघा वरती बघा नुसतं जवळ येतं आज. हे बघा मगाशी ऊन होता, ऊन आहे पण जवळ आणि पक्ष्यांचा आवाज बघा किती सुंदर, एकदम असं नॅचरल आवाज ऐकायला खूप मस्त वाटतं गाईस. सकाळी नुसतं अजून फ्रेश वाटतं उलट मस्त. हाँ नाश्ते में है चपाती और क्या बोलते गोभी की सब्जी. सो गाईज आता नाश्ता झाला आणि मी आले पाठीमागे घराच्या मागे. अँड गाईज इकडे एवढे मस्त मस्त गार हवा लागते ना तुम्हाला काय सांगू. आणि इकडे बसायला खूपच मस्त वाटतं. आज जवळ आहे आणि मस्त गार हवा सुद्धा येते म्हणून मागं आले मी इथे बसायला. बघा आता मी चालले फार्म हाऊसवरती मोटर चालू करायचे आणि भाजी वगैरे तुम्हाला दाखवतो. सो गाईज बघा छोटंसं झाड आणि करवंद बघायला किती लागले. त्याला खाताना मोठी टपोरी करवंद आहेत. तर खोडून घेतो पहिले नंतर खाईल. हे बघा एवढे करवंद भेटले आणि टपोरी करवंद आहे आणि गोड सुद्धा लागते बघा किती टपोऱ्या आणि खायला पण ना गोड लागतो मस्त. आणि ते जसं ना म्हणजे रानमेवाचे कोणतेच फळं म्हणजे झाडावरती खोडून खायला वेगळीच मजा असते. आणि काही जे माझे व्ह्युअर्स आहेत ते जे विलेजमध्ये राहत असतील त्यांना ते मजा भेटत असेल, म्हणजे शहरी भागात राहतात त्यांना हे माहिती नसेल. आणि म्हणजे ते विकत आणून खायचं असेल म्हणजे जे झाडावर तोडून खायला जी मजा आहे ना ती कुठेच नाही खायला, एकदम ऑसम गोड आहेत. सो काय जे बघा अजून एवढी करवंद भेटली आणि जी खायला मजा आहे ना ती कुठेच नाही. याच्यामध्ये एक बी असतो, वरचं खायचं आणि बी फेकून द्यायचं. काय मी तुम्हाला तुळशी दाखवतो. हे बघा तुळशीचं झाड आहे आणि फूल. हे बघा आमच्या फार्म हाऊसला ना प्रत्येक अशी म्हणजे वेगवेगळे झाड आहेत फळांची फुलांची, एकदम वेगवेगळी. कागदी फुलं पण आहेत. हे बघा तिकडं दिसायचं पिंक कलरचं कागदी फुलं. हे बघा हे काजूचं झाड आहे. अँड गाईज हे आपल्या याचं झाड आहे, काय बोलतात त्याला, काय बोलतात गाईज मीच विसरून गेलो काय बोलतात आपला, काय बोलतात गाईज त्याला, काहीतरी बोलतात विसरूनच गेलो, आठवलं सांगतो. अजून इकडे एक कसलं झाड आहे, याचं नावच नाही माहिती मला, नाव नाही माहीत. आणि बघा इथे आपले आहे काय बोलतात त्याला, नारळ आहे नारळ. आणि तिकडे काय आवल्याचं झाड आहे गायचं, मिनी दिसतं ना छोटंसं. बघा हा झाड दिसतं ना आवल्याचं झाड आहे. तर मी नावच विसरून गेलो होतं. आणि तुम्हाला आंबा ढोल का काहीतरी बोलतात त्या झाडाला. तर मागच्या ब्लॉग मी बोललो होतो त्याचं नाव सांगेल पण नाव मला आठवलंच नाही, मी सांगितलंच नाही. आंबा ढोल जे बोलतात. बघा हा झाड आहे ना याला आंबा ढोल बोलतात. याला फळं लागलेत, मी काढून दाखवतो. हे बघा काही दिसला का, मी जस्ट झाडावरशी खोडून खाऊ शकतो. बघा तुमच्या समोर काढतो आणि खातो. हे बघा तर असं असतं, पहिले झाडं लावा आणि नंतर असं मस्त फळं खा. फळं तर फळं आणि सावली ती सावली. हे बघा एकदम मस्त सावलीत उभा आहे मी. एन्जॉय बघा इथं ऊन आहे, मी सावलीत उभा आहे मी. अजून एक भेटलं. अँड जे हे वाले फळं आहेत ना असे जेवढे मोठे ना ते खायला मजा आहे, हे छोटेवाले खायला मजा नाही. तो गाईज मागाशी मी तुम्हाला तो दाखवला तो फल खाऊन असा, तर तो भोकरीचा फल आहे. मला वाटलं आंबा ढोल आहे. सो गाईज मी आता रिसर्च केली, म्हणजे मम्मीला विचारलं तेव्हा मला समजला ती खाल्ला तो फल भोकरीचा. आणि हे बघा त्याला आता आंबा ढोल. हे बघा आंबा ढोल जे विलेजर असतील म्हणजे विलेजमध्ये राहणारे बघत असेल
आता लगेच समजून गेले असले काय आंबट होले आणि एक खातात ॲक्च्युअलमध्ये. मी तुम्हाला खाऊन सुद्धा दाखवतो. ते बघा याला सोलायचं आणि याच्यामध्ये असं फळ असतं. अँड गाईज मी जे आंबा ढोल खाल्ला ना एकदम भाकवास लागला कारण की खातसालच खाल्ला. आणि आता मी पिकलेलं खायला चाललो तिकडं. पिकलेलं आहे तर ते खाऊन दाखवतो मला. आणि मी थुकलो काय एकदम म्हणजे असं यायला लागला कडू कडू. पिकल्याशिवाय नाही खाईत. आणि घाम बघा किती फुटलाय. काय स्ट्रगल बघा माझा असल्या उन्हामध्ये ब्लॉग बनवतोय. प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा चॅनलला. सगळं जे बघा तर योवाला जो आहे ना पिकलेला आहे तर योवाला खाऊन दाखवतो तुम्हाला. पिकलेला लगेच समजतो. मस्त. गाईस तुमच्याकडे हा झाड असलं ना नक्कीच खा. कारण की एकदा तुम्ही खाल्ला ना तुम्हाला चटच लागला. आंबट गोड लागतो. आणि हा जो फल आहे ना याच्यावर का लागतो आपला हे असतो बघा तांबाटा का लागतो. खायला एकदम डिसेंट आहे. मस्त आहे. त्याला बस आणि काय तुम्हाला थोडीशी मी फुलझाडं सुद्धा दाखवतो आमच्या इथली. ते बघा आमच्या फार्म हाऊसमधली फुलझाडं पिंक आहे येल्लो आहे त्यातलाच आहे फक्त कलर चेंज आहेत याच्यामध्ये. बघा एक ऑरेंजमध्ये एक पिंकमध्ये आहे. अजून हे बघा पिंकमध्ये याच्यामध्ये आमच्याकडे व्हाईट होता रेड होता ऑरेंज होता. आता पिंकच राहिला कारण की पिंकमध्ये जास्त नसतो. आणि बघा कढीपत्तासुद्धा घरचा आहे मस्त भाजीसाठी. आणि पोहे वगैरे करायचे असले ना ते तिथे यायचं एक खोडायचं आणि न्यायचं मस्त पोहे वगैरे म्हणजे टाकू शकता. आणि घरचे नॅचरल जेवढं खाल ना तेवढं चांगलं आहे आजकालच्या काळात. आणि हे बघा अशी बरीच आमच्याकडे फळं आहेत फुलं आहेत म्हणजे झाडं आहेत. आणि झाडे खूप मोठे मोठे. ते बघा जांभळीचं झाड हायेस्ट आहे. घरा आमचा जो बंगला आहे ना त्याच्यापेक्षा उंच आहे हवाला झाड. आणि त्या हवा बघा कसली सुंदर मस्त गारगार हवा लागते. हे बघा काय आमचा फार्म हाऊस ओव्हरऑल अशी झाड आहेत. तर काय तुम्हाला एक मी झाड दाखवतो. हा बघा तर काही जो झाड बघा फुलाचं आहे पण याला एक पण फुल नाही आला पण दिसायला एकदम मस्त वाटतं. याच्याशी कटिंग वगैरे केली ना तर आपण मस्त शेप पण देऊ शकतो. तर गोल तुम्हाला दाखवतो. इकडे एक मोठा झाड आहे तिकडं पण आहे बारीकसा तो परफेक्ट गोलमध्ये बघा. याला अशी फुलं धरलेत तर असं मस्त आहे बघा फुले बघायचे. तसा झाड आहे असे गोल मस्त होतं ते झाडं. आणि तिकडे एक तोला तुम्हाला दाखवतो. त्याला फुलं नाही आली पण परफेक्ट असा गोल तो झाड आहे तर तो तुम्हाला दाखवतो. सगळं जेव बघा तर व्हिडिओमध्ये परफेक्ट दिसतंय का माहीत नाही पण मला हा झाड परफेक्ट वाटतो. एकदम असा गोलच्या गोल दिसतोय बघू शकता तुम्ही. याला फक्त फुलं नाही आली. हे बघा खायचा पान पण येते. वेल असते काय जे मनी प्लॅन्ट पण बोलतात काही लोक याला. ते बघा असा खोडतो मी समस्त नॅचरल पाण्यात धुवायचा. आणि पान वगैरे आपण खातो ना तो पान आहे. तर काय एकदम असा पान खातो असं लागतो बघते का याच्या गोड वगैरे नसतो आणि कडू लागला काय तो पान. हा पान तिखट पण असतो थोडा. हा बघा दुधाचं ताण आहे आणि या पानांच्या ना पातोड्या होतात. ते बघा मोठे मोठे पान आहेत मी खोडतो. सगळं जे बघा असे पानं काढल्याने याचे पातोडे होतात. आणि ही थोडी युनिक रेसिपी आहे. तर तुम्हाला ही रेसिपी पाहिजे असली तर पटकन कॉमेंट करा. मी नक्कीच दुसरा ब्लॉग डायरेक्ट याच्यावरती स्टार्ट. हे बघा आता मी पान काढते कारण की आज चतुर्थी आहे तर निवदासाठी पान पाहिजे. तर केलीचा पान काढते एक. तर यो बघा एकदम योवाला काढतो टॉपचा मस्त. जो बघा मी पान काढला आहे बघा किती मोठा आहे. आणि निवदासाठी लागतं म्हणजे गणपती बाप्पाला निवद दाखवायला.
सो गाईज आता मी घराच्या मागे चालले पाठीमागे काठी आणायला. उंबराचा फल दिसलाय मला तर तो काढतो. सुटले गाईज मस्त. सो गाईज हे बघा झाडाची फलं, हे बघा फलं. आणि जी अशी पिवली पिवली पडले असतात ना, लाल पडले असतात ना, हे पडला. हे बघा हा गुच्छा गाईज. सो गाईज हे बघा खूप सुंदर आणि खूप खूप सुंदर वास येते या फळाला. तर मी तुम्हाला खाऊन सुद्धा दाखवतो. हे बघा गाईज असा असतो हा फळ आणि खूप सुंदर वास येतो. बघा जे बघा मला किती घाम फुटला. आणि हे बघा फळ असं आहे आणि मी खाऊन दाखवलं. आणि डोळ्यांसाठी खूप चांगलं असतं. आणि तर काय एकदम गोड आहे. जे बघा कवलीवाले काढलेत मी तुम्हाला दाखवायला. तर जे असे कवले असतात नाही खाईत नाही, याची भाजी होते. आणि तुम्हाला दाखवतो भाजीसाठी म्हणजे किती तिथे. ते बघा अख्खा झाड भरलं गाईच. आणि भाजी याची पाहिजे रेसिपी तरी कॉमेंट करा तुम्ही. माझी मम्मी सगळ्याची रेसिपी बनवते. फक्त तुम्ही कॉमेंट करा कसली रेसिपी पाहिजे, नक्कीच व्हिडिओ बनवेल. सगळं जे बघा मी दुर्वा फोडले गणपती बाप्पासाठी. आणि आता मी खूप दमलो तर चला आता घरी चाललो. आणि हे बघा दुर्वा. आमच्या इथे खूप पहिले दुर्वा असायचा, आता मोजकाच राहिलं आहे. तर मी 11 दुर्वा घेतले बाप्पासाठी. आता तुम्हाला भाज्या दाखवतो काय काय भेटले ते बघा. तर इकडे बघा भेंडी भेटले. भेंडी अजून हे बघा पाला काढलाय तो. अजून वांगे भेटलेत आणि कढीपत्ता जो पाला काढलाय हा फल. आणि दुर्वा काढलाय गाईच ते बघा. एवढी भाजी भेटली. सगळं मी बोललो पाला काढले, मग कसला काढलाय तेच सांगायचे सरला. तर जो दुधाचा पाला आहे दुधाचा. आता घरी आलं मी खूप दमलो, बाहेर खूप गरमी आहे. आणि बघ चिप्स आणलेत मस्त कुरकुराचे चिप्स, त्याला खाऊन घेतो. आणि टीव्हीला बघा काहीतरी असं लावलंय माझ्या दिदीने. आता वाजले 4 आणि माझा चेहरा बघू शकता मी फ्रेश झालोय. अँड गाईज जस्ट मी उठला आणि फ्रेश होऊन ब्लॉग करायला घेतलाय मोबाईल. तर चला बघू काय दाखवण्यात का. आणि वातावरण जरा मस्त आहे, ऊन आहे पण आता सावली आलं आपले ते